गुड मॉर्निंग. मी आहे वैदेही अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही सगळेजण कसे आहात? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त असाल. तर तुम्ही जसं की गोव्याची सिरीज बघितच असाल, तर अजून कोण बघितलं नसेल तर नक्की बघा. तर आता आपली यूट्यूब फॅमिली 1K होणार आहे आणि लवकरात लवकर होणार आहे. तर मी खूप खुश आहे. आणि आज आहे घरात हळदी कुंकू. तर सकाळपासून खूप तयारी चालू आहे. कंटिन्यू सकाळपासून धावपळ धावपळ नुसती चालू आहे. आणि फायनली सगळी माझी तयारी झाली आहे. तर ह्यावेळेस मी वाण द्यायला काय आणली आहे? तर हे तुम्ही नक्की बघा, खूप छान आहे, सगळ्यांना युजफुल होणार आहे असंच दिली आहे. तर चला मग तुम्ही हा व्लॉग असंच कंटिन्यू करा आणि माझी रांगोळी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. मी पण खूप कष्टाने मी रांगोळी काढली आहे. तर सगळ्यांना इन्व्हाइट केलं आहे आणि मस्तपैकी आज गव्हाची खीर केली आहे. सो चला मग तुम्ही हा व्लॉग असंच कंटिन्यू करा. यू पीपल स्टे ट्यून. आणि हां, हे आज मी वेअर केली आहे साडी. तर तुम्हाला मी नंतर माझा अख्खा पूर्ण लुक दाखवते. तर मी कशी दिसते आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला मग आता सगळेजण येतील. थोडीफार तयारी राहिली आहे ती करणार आहे आणि मग तुमच्याशी बोलते मी. तर आम्ही आलो आहोत. उद्या घरी हळदी कुंकू आहे. जे चांगलं वाटेल ते घेणार आहे. 70 छान आहे पण असं डिझाईन करता येतं. ह्याच्यात रांगोळी भरायचं. तर मी सगळ्यांना नथ देणार आहे. नथ कसं सगळ्या बायकांना म्हणलं तर युजफुल होतेच. तर नथ कुठे पण पडू नये म्हणून मी त्यासाठी एक बॉक्स आणली आहे आणि त्या बॉक्समध्ये मी कापूस ठेवली आहे. तर कसं नथ एकदम प्रॉपर बसते आणि त्यांना पण युजफुल होईल ते बॉक्स. तर आणि सगळ्यांना फोनवर इन्व्हाइट करत होते की हळदी कुंकाला या. तर दोन्ही काम एकसाथ करत होते. तर आता काढत आहे बाहेर रांगोळी आणि मी असं कुठलाही असं डिझाईन ती बघितली नाही. माझ्या मनात जे आलं ते मी रांगोळी काढली आहे आणि रांगोळी ओके आली आहे. बिकॉज निवांत काढा म्हणलं तर ऊन खूप होतं आणि माझ्याकडे तेवढा टाईम पण नाही आहे सध्या की निवांत रांगोळी काढण्यासाठी. तर जशी आली आहे तशी आली आहे. जर तुम्हाला ही सगळी रांगोळी मी जेवढी काय काढली आहे जर तुम्हाला आवडली असेल तर फक्त एक कमेंटमध्ये सांगा की माझी रांगोळी तुम्हाला कशी वाटली. तुमच्या कमेंट्स वाचून मला अजून प्रोत्साहन भेटतं ब्लॉग तयार करण्यासाठी. तर नक्की सांगा की तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली.
तर आता इथं तयारी सगळी चालू आहे गव्हाची खीर करण्यासाठी. आणि थोडी मला आईने मदत केली आहे बिकॉज मला माहीत नाही की गव्हाची खीर कशी तयार करतात. तर आई आली होती आणि मग तिने हेल्प केली थोडी. मी ही साडी खूप दिवसातून वेअर केली आहे बिकॉज मी ही माझ्या एंगेजमेंटची साडी आहे आणि मस्तपैकी वेअर केली आहे. तर तुम्हाला मी आता माझा लूक दाखवते. पहिला आहे माझं आजचा मस्तपैकी मेकअप पण केला आहे. तर मी आज वेअर केला आहे नथचं नेकलेस वेअर केला आहे. आणि का वेअर केलं आहे हे तुम्हाला नक्की समजेल या ब्लॉगमध्ये. आणि मी काय देणार आहे जे आता लेडीज येणार आहेत त्यांना, तर तुम्ही नक्की ब्लॉग शेवटपर्यंत असंच बघा. राजकोळी काढली दिवसभर एवढं केली खूप आहे. बाबा तरी म्हणतात काय करते करू दे तिला काही नको म्हणून तिच्या मनाने ते करू दे. चांगलंच आहे म्हणजे असलं हाऊस म्हणायचं मुश्किल आहे. कुठं आज मस्त की फार येते बाईची येईल बेकार खरे खाते ना त्याच्या 5 जण बोलून तेवढंच म्हणतं संपूया असं वाटते ना कशी फार आहे. हौशी आहे सगळं करायचं हौस आहे. हे का करू हे का सुद्धा काहीच
वरती काढून टाकू म्हणजे त्रास नको त्रास म्हणलं त्याचा त्रास होईल असं आपल्याला नकोच आहे काही आणि ते काय आपल्या क्षणापुरतं नाही त्रास करायची वेळ असते सतत तो वाढत असतो आणि ते थोडं लेडीज आहेत ना तुम्ही मोबाईलमध्ये बघायचं पण. शेजारचं कसं म्हणायचं? हळदी कुंकाचा कार्यक्रम केव्हाच झाला आहे आणि मी एडिट आत्ता करते तर आता सध्या मी आहे पुण्यात आणि जर टाईम भेटत नव्हता खूप दिवस झालं आणि आम्ही गोव्याचे सिरीज हे सगळं अपलोड केले आहे तर म्हटलं गोव्याचे सिरीज झाल्यानंतर हे व्लॉग अपलोड करूया तर असे खूप सारे व्लॉग आहेत तर तुम्ही तिळाची वडी कशी करायची तर हे व्लॉग पण मी इथंच केली आहे एडिट पुण्यात आणि खूप सारे व्लॉग्स आहेत अजून सो आत्ता एडिट करत आहे आणि जसं जसं एडिट होईल तसं तसं मी पोस्ट करत आहे तर आजचा व्लॉग मी इथंच एंड करते तुम्हाला मग आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझी रांगोळी कशी वाटली बिकॉज खूप कष्टाने रांगोळी काढली आहे तर ॲक्च्युली मी पहिल्यांदा पूर्ण रांगोळी वेगळी काढली होती आणि नंतर परत रफ केली आणि परत दुसरी रांगोळी काढली तर चला मग हा व्लॉग मी इथंच एंड करते सो तुम्हाला मग त्याचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा सो स्टे पॉझिटिव्ह ऑलवेज आणि स्टे हॅपी ऑलवेज बाय